सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हिरवाईने नटलेला परिसर, शांत वातावरण आणि मंदिराची जोपासलेली जुनी रचना. इथे पाऊल टाकताच मन अगदी शांत झालं. येथील मंदिराची कौलारू छप्पर पाहून मन अगदी भारावून गेलं. मंदिराचा परिसर अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे. मंदिरात प्रवेश करताच सर्वप्रथम आपल्याला सुंदर दीपमाळ आणि तिच्या शेजारीच तुळस दिसून येते. बहुतेक ग्रामदेवीच्या मूर्त्या ह्या काळ्या कडक दगडापासून कोरलेल्या असतात, परंतु वैशिष्ट्य म्हणजे येथील माऊली आईची मूर्ती ही वारुळाच्या स्वरूपात आढळून येते. येथील माऊली मातेची मूर्ती अत्यंत तेजस्वी आणि दिव्य आहे. मातेची मूर्ती पाहताच मन अगदी प्रसन्न होऊन जाते. मातेच्या चेहऱ्यावरचे शांत आणि आनंदी भाव प्रत्येक भक्ताच्या मनाला अद्भुत समाधान आणि सकारात्मक ऊर्जा देतात. कोकणाला देवभूमी असे संबोधले जाते. आपल्या कोकणामध्ये अनेक मंदिरं प्रसिद्ध आहेत. प्रत्येक मंदिराचे वैशिष्ट्य आणि स्वतःचे स्थान आहे. मग आज आपण अशाच मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. गाव म्हटलं की आली ग्रामदैवत. या गावची ग्रामदैवत आहे श्री देवी माऊली माता. गावाची ग्रामदेवता ही गावातील लोकांचा सांभाळ करते, गावातील लोकांना योग्य मार्ग दाखवते आणि ग्रामदैवत ही प्रत्येकाच्या हृदयाशी जोडलेली असते. नमस्कार मंडळी, मी श्रावणी. कोकणी परंपरा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत सावंतवाडी तालुक्यातील साठेली या गावी आणि या साठेली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली माता. सर्वप्रथम आपण माऊली मातेचे दर्शन घेऊया. चला तर मग जाणून घेऊया या माऊली आईच्या मूर्तीबद्दल आणि येथील मंदिराबद्दल अधिक माहिती. तर आज आपल्यासोबत आहेत या गावचे ग्रामस्थ. नमस्कार काका. हे मंदिर पाहिले असता एकदम प्राचीन मंदिर आहे असे दिसून येते आणि तसेच या मंदिरातील जी आपली ग्रामदैवत आहे माऊली आई, तिची मूर्ती पाहिली तर मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांतता भेटते. मग तुम्ही मला या मूर्तीच्या स्वरूपाबद्दल काही माहिती सांगू शकाल का? म्हणजे ही मूर्ती कोणत्या प्रकारची आहे याबद्दल? तशी माहिती म्हणजे कशी आम्ही तर स्वतः सांगू शकत नाही. म्हणजे कशी आमच्या कारकिर्दीत स्थापन न झाल्यामुळे जी वाडवडिलांकडून पूर्वजांकडून काय माहिती मिळत गेली आणि एकमेकांकडून आम्ही नायकांकडून त्याच्या आधारे हे आम्ही तुम्हाला थोडक्यात आपले जे काय माहिती असेल ते सांगू शकतो. मग या मूर्तीचे जे स्वरूप आहे ते कोणत्या प्रकारचे आहे? म्हणजे ही मूर्ती पाषाण रूपात आहे की स्वयंभू रूपात आहे, याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? हा, ही स्वयंभू, पाषाणी मूर्ती नाही, स्थापन केलेली मूर्ती नाही. म्हणजे ही स्वयंभू मूर्ती आहे. तसेच या मूर्तीबद्दल अजून काही माहिती किंवा आख्यायिका, तसेच हे जे तुमचं गाव आहे, जे गावाचा जो परिसर आहे, जे वातावरण आहे ते अगदी शांत भक्तिमय वातावरण आहे. मग याबद्दल किंवा या मागे काही आख्यायिका आहे का? आख्यायिका म्हणजे तशी काय पूर्वजांनी तेवढी काय सांगितलेली माहिती परंतु नाही, लेखी नाही. म्हणजे जे देवस्थान जाप्ता म्हणून असतो त्याच्यातही जास्त काय उल्लेख असा नाही शोधला आम्ही. तरी पण याची आख्यायिका जर बघायला गेलो तरी मूर्ती ज्यावेळी देवी ज्यावेळी भेटली त्याच्यानंतर आपल्याला आता येथे गाव स्थापन करायचं म्हणजे तिथे लोकवस्ती आली, लोक पाहिजेत. त्याच्यानंतर मग त्याने आपले काही विचार निर्णय कसा काय केला तो त्यांना ठाऊक असेल किंवा देवाला ठाऊक असेल. मग ह्याच्यात एक 60 गावातून एक उमरा म्हणतात बघा, म्हणजे एक व्यक्ती. मग त्या 60 गावातून एक व्यक्ती आणून इथे या गावात वस्ती केली गेली आणि त्याच्यात त्या त्यावेळी ज्यावेळी ती वस्ती करते वेळी ज्या गावातून त्या व्यक्तींना आणते वेळी त्या देवाने पण विचारलं आपल्या लेकर. म्हणजे कसं असतं बघा, मी गावठी भाषेत बोलतो, माझ्या लेकराला तू जर तुझ्या गावात घेऊन जातोस तर त्याची सोय काय, अशी त्यावेळी त्या देवाने ज्या गावातून एक सरळ तुमच्या एका कुठच्या तरी आता आजूबाजूचे गाव असतात
त्या गावातून त्या व्यक्तीच्या कुटुंबासहित म्हणजे तिथे पाठ करून आपल्या गावात इथे वस्तीसाठीच आणले, त्यांना काही जमीन जागा वगैरे देऊन वगैरे. तर त्यावेळी तिथे त्यांना सांगितलं गेलं तर तुझ्या लेकराला आपण जे काय पोटा पाण्याचं साधन असेल ते करू म्हणून. आणि असे 60 गावातून 60 व्यक्तींना आणून ज्यावेळी इथे स्थापन केलं आणि गावाची चतुर्थी आखली गेली, हे मानकरी वगैरे असे जमून, तर त्यावेळी ह्या गावाला साटेली ही संज्ञा म्हणजे नामकरण केलं गेलं. आणि त्याच्यानंतर मग ते देवळात म्हणजे गाव स्थापन करते वेळी 12 इतर आता राठी बघा स्थापन करतात त्यावेळी त्या ठिकाणी 12 बलुतेदारांची राठी असते. तशी आपल्या इथे 12 बलुतेदारांची राठी नाही. 12 बलुतेदार म्हणजे नावी मोची वगैरे असे कुंभार वगैरे असे असतात बघा, असे बऱ्याच ठिकाणी असतात. तर आपल्या इथे तसे कोण नसते वेळी, फक्त राठीच्या आणि म्हणजे तो जो आय विटनेस कसा असतो म्हणजे एक हे राठीत जो किना राठी स्थापन करतो तो आपला दगड लावतो. मुख्य देवीच्या उजव्या बाजूला असे दगड लावतात. थोडक्यात हे करतो मी तुम्हाला सांगतो. तर त्या ठिकाणी आता बाहेरसून आणले जे 60 गावातून त्यांचे वस म्हणून तिथे स्थापन केला, तो त्याला पिलगी आपण रयत म्हणतो, पिलगी म्हणतो. तर त्याला पिलगेचा वस होणार रे, पिलगेचा वस म्हणून त्यांना तुम्हाला पहिलं स्थान देतो असं त्या देवतेंजवळ त्याने वायदा केलेला. ज्याने कोणी पूर्वजांनी आणला, जो कोण मूळ पुरुष होऊन गेला राठी स्थापन करणारा, त्यावेळी इथे केलं. त्याच्यानंतर मग नायकाचा वस, त्याच्यानंतर गावड्याचा वस आणि त्याच्यानंतर परब, गावजोडचा गावडे आणि तो गाडूबारच वगैरे करणारा म्हणजे परब, असे हे असतात ना. अशा पद्धतीत ही देवाची आख्यायिका थोडक्यात आपली सांगितली. देवीची मूर्ती बघितली असता ती वारुळात आहे आणि स्वयंभू मूर्ती आहे. मग त्या वारुळात असलेल्या मूर्तीबाबत काही अशी आख्यायिका आहे का, म्हणजे अशी कथा वगैरे काही? तशी कथा ऐकूवाच नाही. अतिशय सुंदर आणि खूप महत्वाची माहिती तुम्ही गावाबद्दल आणि मंदिराबद्दल दिली आहे. देवीचे म्हणजे हे जे मंदिर आहे आणि जी मूर्ती आहे त्या तिथे कोणी मानकरी वगैरे काही आहे का? मानकरी नाहीकच मानकरी म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे जिथे आता पूजा अर्चा वगैरे ही नाईकच करतात, सर्व नाईकच करतात. इथे सर्वप्रथम पाहिले असता हे मंदिर अगदी प्राचीन आणि शक्तिशाली स्वरूपाचे मंदिर असल्याचे दिसून येते. मग या मंदिराबाबत काही अजून माहिती आहे का, ही जाणून घेण्यासाठी आपण काकांशी संवाद साधूया. तर काका, हे जे मंदिर आहे ते अगदी प्राचीन स्वरूपाचे मंदिर आहे आणि अतिशय सुंदररित्या हे मंदिर जोपासलं गेलं आहे. मग या मंदिराची काही स्थापना किंवा यामागे काही इतिहास आहे का, याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? असा इतिहास काय रे, इतिहास आपला किंवा हे मंदिर कोणत्या कालावधीपासून आहे, किंवा हे नवीन मंदिर आहे किंवा याची उभारणी आहे जी पूर्वजांपासून म्हणजे ज्यावेळी इंग्रजांची म्हणजे त्या कारकिर्दीमध्ये इंग्रजांच्या काळातलं मंदिर. मग हे जे मंदिर आहे ते अतिशय सुंदर मंदिर आहे. याची जी ठेवण आहे ती कशा प्रकारे केली जाते? मंदिराची अशी स्वतंत्र कमिटी वगैरे आहे? आता जीर्णोद्धार कमिटी स्थापन केलेली आहे. पूर्वीच्या काळातील लोकांनी जेव्हा हे मंदिर पाहिले तेव्हा हे मंदिर या स्वरूपात होते की या मंदिराचे स्वरूप खूप अतिशय लहान स्वरूपाचे मंदिर होते? मंदिर लहान होतं किंवा असं फक्त दगडाचंच बांधलेलं होतं. आता त्याच्यानंतर मग लोकांच्या देणगीतून हे डागडुजी केलेली, सुधारणा केलेली. पहिला देवीचा गाभारा होता आणि तिचा बाहेर चौखांबा होता, तेवढंच होतं पहिलं. त्याच्यानंतर काही वर्षांनी मग हा मंडप, सभा मंडप. मग मंदिराचे कोणकोणते भाग आहेत? या मंदिराचे कोणकोणते असे वेगवेगळे भाग आहेत का? फक्त नवीन गाभारा आणि चौखांबा आणि मंडप. मग असं ऐकलं जातं की चौखांब्यामध्ये काही गोष्टी म्हणजे गावाचा न्याय निवाडा किंवा एखाद्या गोष्टीचा कौल लावणे, प्रसाद लावणे, ह्या गोष्टी केल्या जातात. मग या गोष्टी पण इथे केल्या जातात का?
न्यायनिवाडा वगैरे असा काही इथे झालेला नाही किंवा करायची म्हणजे तशी बैठकही नाही, सोयी नाही बघा. परंतु कौल देवीला जे भक्त येतात ते देवीला एक कौल लावतात. ते कौल लावण्याची प्रथा इथे आहे. आणि गाभाऱ्याच्या बाहेर जो चौखांबा आहे ना, तिथे माणूस कुठचाही माणूस येऊ दे, रय देऊ दे किंवा मानकरी असू दे किंवा भाविक असू दे, तिथे अपशब्द वगैरे बोलला जात नाही. त्या चौखांब्याचं पालन केलं जातं, म्हणजे पावित्र्य राखलं जातं. आणि ते सर्वांनी राखलंच पाहिजे आणि राखतातच. तिथे कोणा समजा इतर काही गोष्टी समजा कोणाला काही अपशब्द बोलायचा असेल किंवा कोणावर हात वगैरे करायचं तर तिथे त्या गोष्टीचं पालन केलं जातं चौखांब्याचं. त्याला तो त्रास होतो, म्हणजे त्रास होतो आणि त्या गोष्टीचं पालन केलं जातं. बरोबर. वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा जेव्हा हे मंदिर बघितलं, जे मंदिराचं मुख आहे ते मला दक्षिणाभिमुख मंदिर आहे असं आढळून आलं. मग याबाबत काही अशी कथा आहे किंवा याला काही वेगळा असं पर्याय आहे का? म्हणजे ते कसं केलं ते ज्यावेळी मंदिर देवी स्वतः होती, एक देवी एकटी होती, त्यावेळी मग जे काही आता राठी स्थापन करायची, त्याला 12-5 असे ह्याच्यात बोलतात, ते 12-5 स्थापन करायचे. त्याच्यानंतर नायकांचे जे काही नाही कुळ, म्हणजे आम्ही जे नाही त्या आमच्या नायकांचं जे कुळ ते दक्षिणेच्या बाजूला तिथे आमच्या स्वतंत्र स्थावर इस्टेटीत तिथे होतं. मग त्या बाजूला देवीचं मुख करून ठेवला. मग त्याला मानस आपला मुलगा, कुळ म्हणजे एक मानस मुलगा, ही एक संज्ञा, कुळकार म्हणजे कुळ देवता. म्हणजे प्रत्येक गावात ते असतंच, कुळ हे असतंच प्रत्येक यांचं, पण त्याला एक मुलगा ह्या स्वरूपात आणि तिकडे लक्ष, आणि त्याच्या पुढे एक त्या 60 गावच्या चाळ्याचा एक अधिपती, म्हणजे प्रत्येक गावाच्या म्हणजे अघोरी शक्ती असतात, वाईट शक्ती असतात, भूताटकी वगैरे, त्यांचं रक्षण म्हणजे त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी म्हणून एक चाळ्याची देवता असते. म्हणजेच मंदिराच्या समोरच राखणदार, तो दाड आणि दाडाचा चाळा, तो 60 गावचा, म्हणजे ज्या 60 गावातून पिलवी आणली म्हणतो ना मी, त्याच्यातून जी हळूहळू म्हणजे थोडी थोडी शक्ती आणलेली त्यांच्या बरोबरची, म्हणून त्याला उपाधी म्हणजे एक टोपण नाव कसं, म्हणजे 60 गावच्या चाळ्याचा अधिपती, आणि म्हणून त्याला 60 गावच्या चाळ्याचा अधिपती असं म्हटलं जातं. अतिशय सुंदर इतिहास, आणि यामागे काही काही अशा पण गोष्टी आहेत ज्या संस्कृतीशी जोडलेल्या आहेत. तुमच्याकडून ही माहिती मिळाली, खूप आनंद होतोय आम्हाला ही माहिती मिळाल्याबद्दल. मंदिराच्या आजूबाजूला पण अजून छोटी छोटी मंदिरं आहेत, ती कोणत्या देवतांची मंदिरं आहेत? मंदिराच्या डाव्या बाजूला आहे ते महादेव गणपती, उजव्या बाजूला आहे ते वेताळ. आणि मंदिरामध्ये कोणकोणते उत्सव साजरे केले जातात? उत्सव पूर्वीपासून ते जवळजवळ राठीचे जे उत्सव ते जवळजवळ 13 ते 14 पर्यंत उत्सव आहेत असे. म्हणजे मुख्य म्हणजे श्रावणापासून ते सुरुवात करायची असते. तरी कोणकोणत्या प्रकारचे उत्सव असतात? बरेच असे उत्सव असतात, नव वगैरे, गणेश पूजन म्हणजे ही शेती वगैरे करायची तिथून चालू. ही जी शेती वगैरे चालू करतात ना, ते शेतीला सुरुवातच करते वेळी गणेश पूजेने करतात असं. त्याच्यानंतर मग नव वगैरे केलं जातं, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. मंदिरामध्ये जत्रोत्सव साजरा केला जातो. हो, जत्रोत्सव, सप्ताह, नवरात्र वगैरे, आणि अशी बरीचशी आहेत. हल्ली आपण ते काही उत्सव असे बंद आहेत, म्हणजे करणारे जे कोण नसल्यामुळे थोडे बंद आहेत. काही उत्सव करतो आम्ही असं. मग आपल्याला माहितच आहे की ही माऊली आई आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करते. मग गावातील लोक किंवा गावाबाहेरील काही लोक जे नवस बोलतात, मग ते नवस बोलल्यावर ते नवस पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी अर्पण कराव्या लागतात. मग अशी काही विशिष्ट गोष्ट आहे का की हीच गोष्ट देवीला अर्पण केली पाहिजे का? सर्वसाधारण खणा नारळाची ओटी हा नवस मेन असतो. त्याचा खणा नारळाची ओटी, माझं काम पूर्ण झाल्यानंतर मी तुझी आपली खणा नारळाची ओटी भरेन
असं. अजून तुम्ही देवी आईबद्दल असं काही सांगू शकाल का, की मातेचे जे स्वरूप आहे ते शांत, मातृभाव, म्हणजे कुठचा भाव देवीच्या, जेव्हा आपण देवीच्या मुखाकडे बघतो तो एक अत्यंत तेजस्वी भाव देवीच्या चेहऱ्यावर आहे, मग त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? म्हणजे शांत सोज्वळच रूप आहे ते, शांत आणि सोज्वळ रूप. जो मुखवटा वगैरे तो हल्लीच हे केला, अर्पण केलेला आहे. जो मुखवटा चांदीचा तिच्यावर दिसतो तो आत्ता दिसतो. याच्या पहिल्यांदा हा असा फक्त तिचं स्वरूपच असं मातीचं स्वरूप. तुम्ही सांगितल्याप्रमाणे या मंदिरात जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मग हा जत्रोत्सव जो साजरा केला जातो तो कोणत्या तिथीला साजरा केला जातो? हा जत्रोत्सव मार्गशीर्षातली जी पहिली द्वादश येते त्या द्वादशीला जत्रोत्सव साजरा केला जातो. जत्रोत्सव दिवशी सकाळीच अभिषेक वगैरे केले जातात. त्याच्यानंतर मग देवीचं पूजन वगैरे व्यवस्थित, पूजन झाल्याच्या नंतर दुपारी महाप्रसाद असतो. दुपारपासून संध्याकाळपासून मग देवीच्या ओट्या वगैरे भरणं हा कार्यक्रम असतो. रात्री मग दशावतारी एक नाट्यप्रयोग होतो. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी दही काला होतो आणि त्याच्यात सांगता होते. धन्यवाद काका, तुम्ही अतिशय सुंदर आणि अशी खूप महत्वाची माहिती आम्हाला दिली आहे, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार.